नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 21 जानेवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया आहे. नक्षत्र धनिष्ठ आहे. योग व्यतिपात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:16 ते 12:38 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:14 ते 1:02 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:38 ते 2 आणि यमगंड काळ सकाळी 8:32 ते 9:54 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल. आजच्या दिवशी रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे आणि चंद्रहर्षल केंद्र सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. वेळामध्ये तुमच्या दशमात रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्व होणार आहे. आजच्या दिवशी तुमचे खर्च थोडे वाढतील. गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामकाज पूर्ण होताना दिसतील. करिअरच्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस तुम्ही येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू शकता. करिअरच्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतील की ज्या भविष्यकालीन योजनांकरता सकारात्मक दिसून येतील. दिवसाचं तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. भाग्यामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणचे वरिष्ठांबरोबर छोट्या मोठ्या शाब्दिक चकमकी उडू शकतील. काळजी घ्या. मात्र येणारे 2 ते 3 दिवस हे तुमच्यासाठी अत्यंत शुभफलदायी किंवा भाग्यशाली असणार आहे. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरू शकतील. भाग्याची संपूर्ण साथ लाभेल. मात्र फिरणं जास्त झाल्यामुळे त्याचा तणाव हा तुमच्या मानसिकतेवरती किंवा शारीरिकतेवर दिसून येईल. त्या संदर्भात काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. अष्टमामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. फिरणं वगैरे जास्त आहे. तुमच्यातली एनर्जी सुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. मात्र भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात निर्णय घेताना थोडा विचार करणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. प्रवास योग जास्त संभवतात.
आणि त्याचा परिणाम तुमच्या शारीरिक आणि मानसिकतेवर दिसेल. आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. सप्तमातील सप्तमामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनाला बळी पडू नका. लागणं, कापणं, खरचडणं, शारीरिक दुखापतीचे प्रसंग आजच्या दिवशी येऊ शकतील, काळजी घ्या. मात्र येणार 2 ते 3 दिवसामध्ये काही चांगले लाभ संभवतात. वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या प्रमाणात शाब्दिक चकमकी घडून येतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. षष्ठात रवी आणि बुधाची युती होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी थोड्याफार प्रमाणात ताणले जाऊ शकते. यासमुळे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याच्या तक्रारीसुद्धा डोक्यावर करू शकतील. मात्र जे तुमचं करिअर असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या घडामोडी किंवा महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गे लागू शकतील. दिवसाचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील हर्षांबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. पंचमामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, स्ट्रेस थोडे जाणवतील. मात्र त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होणार नाही. येणार 2 ते 3 दिवसात जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर राहतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर पुढे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेन. चतुर्थामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या मोठ्या प्रमाणात शाब्दिक चकमकी उडू शकतील. मात्र जर तुम्ही शेअर मार्केट ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. ते पूर्ण सुद्धा होताना दिसतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तृतीयातील रवी बुधाबरोबर रवी होतं थेव युती करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातील व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या प्रमाणात वादविवाद दिसून येते. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी करू नका. मात्र येणारे 2 ते 3 दिवस हे अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. तुमच्यातलं मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी आणि कामाचा उरक दांडगार आहे. कागदोपत्री व्यवहार तुमचे पूर्ण होताना दिसतील. तुमच्या कामाची वाहवासुद्धा होईल. नवीन कामाची सुरुवात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात हाती देऊ शकता. फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. द्वितीयामध्ये रवी आणि बुधाची युती होणार आहे. आजचा दिवस धावपळीचा धकाधकीचा दिसून येईल. काही कामांमध्ये छोटे मोठे अडथळे आल्यामुळे तुमची मानसिकता थोडीशी दुभंगलेली दिसेल. स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला काही उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल. मात्र खर्च यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. तुमच्याच राशीत रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खर्च हे थोडे जास्त होतील, मात्र इन्कम चांगलं दिसून येईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमच्यातली ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल. कामाचा ओरखसुद्धा दांडगा राहील. जी कामं हाती घ्याल त्यामध्ये तुम्हाला उत्तम नशिबाची साथसुद्धा लाभू शकेल. मात्र आरोग्याच्या संदर्भात छोटे मोठे त्रास डोकं वर करू शकतील. त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. वेळामध्ये रवी आणि बुधाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. निर्णय आणि भावना याची योग्य सांगड घालणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराच्या संदर्भातले काही त्रास किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास, मतभेद, मतवैचित्र या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. आज तुमचा मूड मात्र अतिशय चांगला दिसून येईल. नंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या वेळस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. लाभामध्ये रवी आणि बुधाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात करू नका. धावपळ, दगदग, स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन अशा अनेक प्रकारच्या भावना आजच्या दिवशी तुम्हाला जाणवू शकते. मात्र हा कालावधी तात्पुरता राहील. भावनेच्या भरात जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले लाभ मिळू शकतील. मात्र खर्चही तेवढ्याच प्रमाणात होऊ शकतील. याचा समतोल राखणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 21 जानेवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.